फिजिकली आपली विकास झाला पाहिजे आणि फिजिकली विकास होण्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा काम करावं लागेल। उदाहरणार्थ समजा एखाद्याची बॉडी नसेल है की नाही, तर त्याला काय करावं लागेल, सकाळी उठून एक्सरसाइज करावं लागेल, डेली एक्सरसाइज। आणि जर त्याने अशी एक्सरसाइज केली तर त्याचा काय होऊ शकतो, शारीरिक विकास होऊ शकतो। त्याच्यासाठी तुम्हाला लवकर उठावं लागेल आणि लवकर उठून तुम्हाला काय करावं लागेल, शारीरिक मेहनत करावं लागेल, जेणेकरून तुमचा काय होईल, शारीरिक विकास होईल। त्यानंतरचा दुसरा विकास आहे बौद्धिक विकास। जसं आपल्याला भूक लागल्यानंतर जेव्हा वाटतं आहे की नाही, त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या मेंदूची भूक असते। तर ही भूक आपण कशाने भागू शकतो, तर वेगवेगळे वाचन आहे, पुस्तक असतील, तुमचे न्यूजपेपर असतील, तर हे जर तुम्ही वाचले, पुस्तक वाचले किंवा तुमचा अभ्यास असेल, तुम्ही अभ्यास केला, तर तो खऱ्या अर्थाने तुमचा बौद्धिक विकास होऊ शकतो। म्हणून ज्यांचा शारीरिक विकास चांगला झालेला आहे, म्हणजे जो शरीराने तंदुरुस्त आहे, फिजिकल फिटनेस ज्याचा चांगला आहे, तर त्याचा बौद्धिक विकास सुद्धा लवकर होतो। आणि त्याच्यामुळे आपल्याला बौद्धिक विकास करायचा असेल तर वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं, वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल। त्यावेळेस आपला काय होईल, इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक विकास होईल। तर त्याच्यासाठी तुम्हाला मुद्दामून वाचन वाढवावं लागेल। वाचनानं तुमची स्मरणशक्ती वाढते, वाचनानं तुमच्यामध्ये नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि बुद्धीला काय होते, चालना भेटत असते। उदाहरणार्थ आपला शरीरातला एखादा अवयव आहे, बरोबर नाही, तर त्या अवयवाचं जर आपण मुवमेंट केली नाही तर कालांतराने काय होतो, तो अवयव निकामी होतो। त्याच पद्धतीने आपण आपल्या बुद्धीला जर त्या ठिकाणी आपण धारच दिली नाही किंवा त्याला आपण पूरक असं काही दिलंच नाही, तर तो सुद्धा काय होऊ शकतो, कालांतराने त्याचाही डेव्हलपमेंट थांबू शकते। म्हणून आपल्याला बौद्धिक विकास करायचा असेल तर आपल्याला वेगवेगळे विषय आवरती पुस्तकं वाचन, न्यूजपेपर असेल, तुमच्या शाळेतला अभ्यास असेल, गणित सोडवणं असेल, असा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या बुद्धीला म्हणजे ताण पडेल अशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल, तर त्याला म्हणायचं बौद्धिक विकास। त्याच्यानंतर आहे आध्यात्मिक विकास। खऱ्या अर्थाने जर तुम्हाला आध्यात्मिक विकास म्हणजे काय, की अध्यात्माशी क्षेत्राशी रिलेटेड जे काही असतात काही गोष्टी आहे की नाही, म्हणजे उदाहरणार्थ तुमचं एखाद्या देवावरती श्रद्धा असणं आहे की नाही, विश्वास असणं, तर हा एक तुमचा काय झाला, आध्यात्मिक विकास झाला। आध्यात्मिक विकासाने तुमच्या मन शांती भेटते है की नाही। एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही जर गेले है की नाही, तर तिथलं जे वातावरण असतं, तर त्या शांत आणि संयमी वातावरणामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी थोडासा काही काळ स्मरण केलं किंवा ध्यान धारणा केली, तर तुमचा काय होऊ शकतो, आध्यात्मिक विकास होऊ शकतो। त्याचबरोबर गावामध्ये आपण हरिनाम